आणि इकडे राज्यभरात अनेक भागात तुफान पाऊस बरसलाय, मात्र त्यामुळे दिलासाही मिळतोय। आठवड्याभरात झालेल्या दमदार पावसानं राज्यातल्या मान्सूनची तूट लक्षणीयरित्या भरून निघते। 21 जुलै रोजी पावसाची तूट ही 12% होती, मात्र आता ती फक्त 4% इतकीच राहिली आहे। मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक सुधारणा झाल्याचं दिसतंय। पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलंय। साताऱ्याच्या नवजा इथे मंगळवारी तब्बल 394 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। महाबळेश्वरमध्ये देखील 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस बरसलाय। पुणे जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे मुळा, मुठा आणि पवना नद्यांच्या सखल भागात पुढचे काही दिवस पूरस्थिती राहील असं दिसतंय। तिकडे कोल्हापुरात पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे। राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची देखील शक्यता आहे। धरण भरलं तर स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे भोगावती नदीमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। पंचगंगा नदी 31 फुटांवरनं वाहतीये, तर जिल्ह्यातील 30 बंधारे पाण्याखाली गेलेत। त्यामुळे काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली। प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे। खबरदारी घेण्याचं आवाहन वारंवार करण्यात आलंय। तिकडे उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीपात्रात एकूण 61,000 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतीये। चंद्रभागेच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासहित सर्व मंदिरं, समाधी मंदिरांना पाण्याचा विळखा पडलाय। आणि ड्रोनच्या माध्यमातून याची खास दृश्य आम्ही तुमच्याकरता घेऊन आलो आहोत। तिकडे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात चांदोली आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्यानं वाढ होतीये। गेल्या 24 तासात धरण परिसरामध्ये 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। चांदोली धरण 85% भरलंय। प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून धरणातनं 6,900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ठेवलाय। वारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर धरणातून होणाऱ्या विसर्गात आणखीन वाढ होऊ शकते। नाशिकमध्ये देखील गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं जिल्ह्यातील 4ही धरणांच्या साठ्यात तब्बल 26% वाढ पाहायला मिळाली आहे। धरण साठा 54%वरून 78.92% इतका वाढलाय। जिल्ह्यातील एकूण 23 पैकी 7 धरणं 100% भरल्यानं ओव्हरफ्लो झाली आहेत। 9 धरणांमध्ये 70%पेक्षा अधिक पाणीसाठा झालाय। त्यामुळे हळूहळू इथलं सगळं पाणी मराठवाड्याकडे जाईल आणि मग मराठवाड्याची सुद्धा तहान भागेल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे दिलासादायक चित्र सध्या तरी राज्यात पाहायला मिळतंय।